तर बघा आपण बघणार आहोत डोरा पॅनकेक. तर हे जे डोरा पॅनकेक आहे, तर हे मुलांचे खूप आवडीचे आहे. कारण यात चॉकलेट असते आणि चॉकलेटपासून आपण हे डोरा पॅनकेक बनवलेले असतात. तर बघा अतिशय छोटे-छोटे असे हे केक असतात आणि आतमध्ये सुद्धा आपण इथे चॉकलेटही टाकलेली असते आणि वरनं सुद्धा मी चॉकलेटचं डेकोरेशन केलेलं आहे. तर हे मुलांचे खूप आवडीचे असे डोरा पॅनकेक असतात आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये आपण हे डोरा पॅनकेक बनवू शकतो आणि तेही विदाऊट ओव्हन. याला आपल्याला ओव्हन वगैरे काही लागत नाही. आणि बघा आतून पहा चॉकलेट टाकलेलं आहे, तर चॉकलेटचं फिलिंगसुद्धा तुम्हाला आतून दिसतं आहे. तर अतिशय खायला टेस्टी आणि बनवायला अतिशय सोपे आणि घरच्या साहित्यामध्ये असे बनतात आणि बघा किती सॉफ्ट आपले हे डोरा केक इथे झालेले आहेत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि बघा आता इथे घेतलेला आहे मी हे डोसा तवा. तर आता मी हा जो डोसा तवा आहे तो मी आता नवीनच आणलेला आहे आणि मी घेतलेला आहे वंडर शेफ कंपनीचा. तर आता मी त्याचा ओपनिंग या डोरा पॅन केकनेच करते आहे. तर बघा तो कागद जो आहे तो पण अजून मी काढलेला नाही आहे आणि आता ह्या नवीन तव्यावरतीच आपल्याला हे डोरा पॅन केक बनवायचे आहेत. तर तुम्हाला असं वाटत असेल मी या कंपनीची काही मार्केटिंग वगैरे करते आहे का काही, तसं काहीच नाही आहे. फक्त मी तुम्हाला दाखवते आहे की मी हे नवीन आणलेलं आहे आणि त्या तव्यावर आपल्याला हे डोरा पॅनकेक बनवायचे आहे. तर आता इथे घेतलेलं आहे मी हाफ कप कणिक आणि हाफ कप मैदा यापासून आपण हे डोरा केक बनवणार आहोत. तर तुम्हाला जर असं घ्यायचं नसेल मेजरमेंट तर तुम्ही 1 कप मैदा किंवा 1 कप गव्हाचं पीठ यापासून सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर आता इथे घेतलेलं आहे मी बेकिंग सोडा हाफ टी-एस-पी आणि आता इथे घ्यायचं आहे आपल्याला कोको पावडर 1/4 कप. तर मग आता मला जास्त डोरा केक बनवायचे नव्हते म्हणून मी 1 कपाचं मेजरमेंट इथे घेतलेलं आहे. तुम्हाला जर जास्त बनवायचे असेल तर तुम्ही हे मेजरमेंट याचं वाढवू शकता. आणि आता आपल्याला छान असं गाळून घ्यायचं आहे म्हणजे यात काही गिरणीमध्ये आपले अख्खे गहूसुद्धा असतात पण ते सुद्धा यातून निघून जातील आणि काही घाण वगैरे असेल ते पण निघेल. तर आपल्याला हे छान इथे असं गाळून घ्यायचं आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं आपल्या मैद्यामध्ये सुद्धा घाण असते आणि ते घाण पण अशी आपण जर चाळून घेतलं तर ती घाणसुद्धा यातून निघून जाते. तर आता यात घ्यायचं आहे आपल्याला हाफ कप पिठी साखर. तर इथे हाफ कप मी पिठी साखर घेतलेली आहे. तुम्हाला जर साखरेपासून बनवायचे नसेल तर तुम्ही गूळसुद्धा इथे वापरू शकता. पण गुळाचं प्रमाण तुम्हाला थोडं साखरेपेक्षा जास्त घ्यावं लागेल. तर आता हे छान आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं आहे. हे जे आपण गाळलेलं आहे मिश्रण हे छान एकजीव व्हायला पाहिजे. तर आता हे एकजीव झाल्यानंतर आपल्याला यात टाकायचं आहे 2 टेबलस्पून आपल्याला इथे मध घ्यायचं आहे. तर बघा आता हे माझ्याकडे जे मध होतं तर या मधाची साखर तयार झालेली आहे. त्यामुळे हे असं गोठलेलं आहे. पण तुम्ही इथे 2 टेबलस्पून मध वापरा. कारण ह्या मधाने काय होतं आपले हे जे डोरा पॅनकेक आहे तर हे अतिशय टेस्टी तयार होतात. आणि बघा आता माझ्याकडे आहे हे पतंजलीचं मध. तर तुम्ही कोणत्याही कंपनीचं मध इथे वापरू शकतात. तर याची शेवटी नंतर माझी साखर तयार झालेली आहे म्हणून ते असं पातळ तुम्हाला दिसत नाही आहे. तर आता यात घ्यायचं आहे आपल्याला मिल्क पावडर 1/4 कप. तर आपले हे पॅनकेक आहे अतिशय छान टेस्ट लागण्यासाठी आपल्याला इथे मिल्क पावडरसुद्धा वापर करायचा आहे. तुम्हाला जर घ्यायची नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकतात. तर आता हे छान असं एकजीव केलेलं आहे. तर इथे घ्यायचं आहे आपल्याला आता हाफ कप दूध. तर बघा आता मला हे जे बॅटर तयार करायचं होतं तर मला याला पूर्ण 1 कप प्लस 1/4 कप दूध लागलेलं आहे. तर आता सुरुवातीला मी हाफ कप दूध घेतलेलं आहे आणि नंतर मग हळूहळू मी हाफ कप आणि 1/4 कप एवढं दूध यात टाकलेलं आहे. तेव्हा हे आपलं बॅटर इथे तयार झालेलं आहे. तर बघा काय होतं आपण जर एकाच वेळेस एवढं दूध टाकलं तर आपलं हे बॅटर जास्त पातळ व्हायला नको. कारण आपण यात पिठी साखर टाकलेली आहे. तर त्या साखरेतसुद्धा पाणी होतं म्हणून आपण हे थोडं-थोडं दूध टाकून इथे हे सगळं बॅटर आपलं तयार करायचं आहे. तर बघा आता हे बॅटर तयार करताना आपले हे जे लम्स राहतात यामध्ये तर ते अजिबात राहायला नको. एकदम प्लेन आपलं बॅटर इथे तयार व्हायला पाहिजे. तर आता मी अजून थोडं-थोडं दूध इथे टाकते आहे. तर बघा आता हे घट्ट आहे आपलं बॅटर. अजून पातळ आपल्याला इथे बॅटर पाहिजे. तर ही बॅटरची कन्सिस्टन्सी जर तुमची छान तयार झाली तरच तुमचे हे डोरा पॅनकेक तयार होतील. नाहीतर ते असे स्मूथ तयार होणार नाही. ते हार्ड तयार होतील. तर बघा हे अतिशय महत्त्वाचं मेजरमेंट आहे इथे आणि हे जे बॅटर आहे हे बॅटर अतिशय स्मूथ आपलं तयार व्हायला पाहिजे. तर बघा आता या प्रकारे आपलं हे बॅटर इथे तयार व्हायला पाहिजे. तर मी दाखवते तुम्हाला ते बॅटर पहा. तर हे असं बॅटर जर आपलं तयार झालं तर आपले पॅनकेक हे छान असे तयार होतात. तर आता इथे आपल्याला मेजरमेंटला मी घेतलेलं आहे 1 टेबलस्पून. आपला हा जो स्पून होता आपल्याकडे तर तो टेबलस्पूनने आपल्याला इथे हे पॅनकेक तयार करायचे म्हणजे आपले जे पॅनकेक आहे ते एका साइजचे तयार होतील. तर आता इथे आपला हा तवा नवीन असल्यामुळे मी यात तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे जे तेल आहे हे पूर्ण आपल्याला इथे पसरवून घ्यायचं आहे. तर गॅस मी लो फ्लेमवर चालू केलेला आहे आणि आता हे तेल सर्व टाकून झाल्यानंतर एका टिश्यू पेपरने आपल्याला हे सर्व तेल जे आहे ते क्लीन करायचं आहे. म्हणजे आपल्याला इथे अजिबात तेल हे नको आहे. कारण हे पॅनकेक
आपण बनवणार आहोत आणि या तव्यावरती हे पॅनकेक अतिशय छान तयार होतात. तर बघा आता हे जे बॅटर आहे हे आपल्याला एकाच ठिकाणी टाकायचं आहे, अजिबात पसरवायचं नाही इकडे-तिकडे. आणि एका ठिकाणी टाकल्यानंतर ते बरोबर बाजूला असं पसरतं ते. तर आपण अजिबात त्याला नंतर हात लावायचा नाही आणि बघा त्याला छान असे बबल येत आहे. तर फक्त आपल्याला 2 ते 3 सेकंद फक्त आपल्याला हे बेक करायचे आहे. त्याच्यावरती आपल्याला बेक करायचे नाही. तर बघा आता हे छान असे बेक इथे होत आहे आणि आपल्याला दिसतंय त्याला पहा किती छान असे बबल आलेले आहे. तर आता आपल्याला हे जे डोरा केक आहे तर हा आपल्याला पलटून घ्यायचा आहे. तर बघा किती छान खालून असा हा बेक झालेला आहे. तर असे आपले हे डोरा केक इथे आपण तयार करून घेणार आहोत. आणि आता हा माझा तवा जो आहे तर हा खूप मोठा आहे. तर इथे मी एकाच वेळेस 3 ते 4 पॅनकेक तयार करू शकते. तर बघा आता दुसरा पण टाकलेला आहे मी आणि असे मी 4-4 हे पॅनकेक तयार करून घेतलेले आहे आणि त्यामुळे आपले हे जे पॅनकेक आहे तर हे लवकर तयार झालेले आहे. आणि हे बॅटरची कन्सिस्टन्सी पहा तुम्ही कशी आहे माझी, अशी तुमचे बॅटरचे हे तयार व्हायला पाहिजे. तर आता हा जो पहिला मी टाकलेला होता तर तो छान असा बेक झालेला आहे. आणि आता आपण हे दुसरं टाकलेलं आहे हे सुद्धा इथे छान बेक करून घेणार आहोत. तर बघा तुम्हाला जर माझ्याकडून अशा नवीन व्हिडिओ काही बघायचे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा आता माझा हा जो डोसांचा तवा आहे तर हा याची साईज थोडी मोठी आहे. त्यामुळे इथे काय होत आहे आपले एकाच वेळेस 3 ते 4 पॅनकेक हे तयार होत आहे. तर छोटा जर तवा असेल तर तुमचे एवढे पॅनकेक तयार होणार नाही. जर मोठा असेल तरच तुम्ही एवढे पॅनकेक यावरती तयार करू शकता. तर या प्रकारे आपले हे सर्व पॅनकेक असे छान इथे तयार झालेले आहेत. तर आता हे पूर्ण पॅनकेक आपण या तव्यावरती बेक करून घेणार आहोत. तर बघा किती सुंदर कलर आपल्या हे पॅनकेकला आलेला आहे. तर बघा आता इथे 4 हे डोरा केक मी टाकून घेतलेले आहे आणि हे 4ही आपले जे डोरा केक आहे ते अतिशय छान असे बेक झालेले आहे. आणि बघा त्याला खालच्या साईडने पण कलर किती छान आलेला आहे. तर अतिशय इझी आणि सोपी रेसिपी आहे. मुलांसाठी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. आणि याची तुम्हाला जर ऑर्डर आली किंवा डोरा केकची तर तुम्ही हा जो डोरा केक आहे तर हा डोरा केक अतिशय कमी किमतीमध्ये सुद्धा देऊ शकतात. कारण याला खूप काही आपल्याला मटेरियल लागलेलं नाही आहे आणि खूप मेहनत पण नाही आहे. तर तुम्ही बघा आता हे जे डोरा केक आहे तर याला आपण आतून चॉकलेट लावणार होतो. चॉकलेट मी मेल्ट करून घेतलेली होती, डार्क चॉकलेट. आणि त्यावरती आपल्याला आता हे एकावरती एक असे ठेवायचे आहे आणि हे असे डोरा केक आपल्याला तयार करायचे आहे. तर हे जे डोरा केक आहे तर ह्या डोरा केक तुम्ही एक 50 ते 60 रुपयाला देऊ शकतात. तर बघा आता हे इतके छान आपले डोरा केक इथे तयार झालेले आहे. 1 कप गव्हाच्या पिठामध्ये आपले हे डोरा केक इथे बनलेले आहे. तर आता याला थोडं वरून डेकोरेशनसाठी मी जे चॉकलेट मेल्ट केलेली होती तर ही चॉकलेट इथे टाकून घेणार आहे. म्हणजे छान आपले डोरा केक इथे दिसतात. आणि मुलं तर पाहताबरोबर हे खूप आवडीने खातात आणि त्यांना अतिशय डोरा केक आवडतात. तर बघा आता छान असे डेकोरेशन मी केलेलं आहे त्याच्यावरती. आणि तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर अशा प्रकारे आपले हे डोरा केक इथे तयार झालेले आहे. तर बघा किती छान असे सुंदर आपले डोरा केक इथे दिसत आहे आणि अतिशय स्मूथ आपले हे डोरा केक तयार झालेले आहे. तर तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपण नेहमी भेटत राहू.